नमस्कार. मॅजिक प्रॅक्टिसिंग कोच, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, मोर काउन्सिलिंग सर्व्हिसेस या माझ्या कंपनीची संस्थापक आहे आणि काउन्सिलिंग फॉर सक्सेस या माझ्या ग्रुपची मी फाउंडर आहे. काउन्सिलिंगचं महत्व काय या चर्चासत्रामध्ये आज आपण बोलवत आहोत गर्भसंस्कार मार्गदर्शिका अलका शिंदे मॅडम यांनी. अलका शिंदे मॅडम, तुमचं मोर काउन्सिलिंग सर्व्हिसेस आणि काउन्सिलिंग फॉर सक्सेस या प्लॅटफॉर्मवर आमच्यातर्फे खूप खूप स्वागत. थँक्यू सुनीता मॅम. तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलं, मला व्यक्त होण्याची संधी दिली, माझी छान अशी ओळख करून दिली, त्याबद्दल मी तुमचे भरभरून आभार मानते. थँक्यू मॅम. गर्भसंस्कार मार्गदर्शिका होण्याआधी अलका शिंदे मॅडम यांची थोडक्यात आम्हाला एक ओळख द्या. मी अलका शिंदे, फॉर्म संगमनेर. लग्नानंतर 6 वर्षाने मला अंगणवाडी सेविकेचा जॉब मिळाला. त्यानंतर 21 वर्ष मी अंगणवाडी सेविकेचे काम केले आहे. सध्या मी गर्भसंस्कार मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. मला येत्या 5 वर्षात 1 लाख गर्भवती मातांपर्यंत पोहोचून त्यांच्या गर्भातील बाळांवर सुसंस्कार करायचे आहे. त्यांना सुदृढ, सर्वगुण संपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक मला घडवायचे आहे आणि हा माझा ध्यास आहे. तुम्हाला माझं हे मिशन कसं वाटलं? आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थँक्यू. खूप छान, खूपच छान. तुमचं ध्येय आणि तुमचा ध्यास हा खूपच चांगला आहे मॅम. आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. तुम्ही संगमनेरसारख्या एका छोट्या गावामधून असून तुमचे विचार एवढे उदात्त आहेत. नक्कीच अलकाताई, आम्हाला अजून ऐकून घ्यायला आवडेल पण तुम्ही या गर्भसंस्कार मार्गदर्शिका या टायटलकडे किंवा याकडे कशा वळलात तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. खूप छान कॉमेंट पण येत आहेत आपल्याला, तर सांगा मॅम आम्हाला. सुनीताताई, कोविड-19 मुळे जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा सगळ्या अंगणवाडी सेविका घरी थांबल्या. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील महिलांना मार्गदर्शन करणे, त्या सेवा देणे हे अवघड झालं. अशातच एक दिवस मला एका गर्भवती मातेचा फोन आला की ताई, तुम्ही मला सल्ला देणार आहे याची मला खात्री वाटते, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. तर मॅडम, सगळे लॉकडाऊनमुळे घरातील मंडळी घरीच आहे. सगळ्यांचा कामाचा ताण माझ्यावर पडलेला आहे आणि घरामध्ये सारखी निगेटिव्ह चर्चा होत आहे. टीव्हीवर बघावं तर तेच, वर्तमानपत्रामध्ये बघावं तर तेच, घरामध्ये सुद्धा सारखी कोविड-19 बद्दल चर्चा चालू असते. आणि तुम्ही जेव्हा अंगणवाडीमध्ये आमच्या मीटिंग घ्यायच्या तेव्हा सांगायच्या तर गर्भवती मातेने आनंदी राहिलं पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. आता ह्या वातावरणामध्ये मी कशी प्रसन्न राहू मला सांगा. काय करू? माझी खूप चिडचिड होते. एक तर काम पण खूप वाढलेलं आहे. ती अक्षरशः रडत होती, मॅडम मला काहीतरी सोल्युशन सांगा, मला काहीतरी मार्ग सांगा. मी तिला ऍक्टिव्हिटी करायला दिल्या, तिने त्या केल्या पण, परंतु त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागला. संस्कार तर जन्मानंतर होतातच, परंतु संस्काराचं मूळ हे गर्भात आहे. जर गर्भामध्ये जर संस्कार दिले तर जन्मानंतर मुलांना हँडल करणे अतिशय सोपे जाणार आहे. आणि म्हणूनच गर्भसंस्कार हा कोर्स मी हाती घेतला आहे. अशा प्रकारे मी नक्कीच अलकाताई, ऐकून आम्हाला खूप छान वाटलं तुमचं सगळंच, का तुमचे विचार एवढे छान आहेत. तुम्ही एक ग्रामीण विभागातून असून तुम्ही एवढे मोठे विचार करतात, उदात्त विचार करतात, म्हणजे आम्हाला अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की गर्भसंस्काराचं महत्व हे या पिढीला आजच्या कळत नाही. गर्भसंस्काराला अनन्य महत्व आहे मॅडम, बरोबर? गर्भसंस्कार या अलकाताईंकडे आपल्याला ऑनलाईन वर मिळणार आहे, बरोबर अलकाताई? हो नक्कीच. अलकाताई, गर्भसंस्कार करताना तुमचा एखादा अनुभव किंवा तुम्ही गर्भसंस्कारातून काय देणार आहात ते पण आम्हाला सांगा. मी जेव्हा अंगणवाडी काम करत असायचे, मीटिंग घेत असायचे, तिथं खूप गर्भवती माता येत असायच्या. एका गर्भवती मातेच्या अंगावर पूर्ण सूज होती, तिचे पाय सुजायचे, हात सुजायचे, तिचा बीपी वाढायचा. तर तिने काय करायला पाहिजे? योगासन, व्यायाम ह्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. त्या ऍक्टिव्हिटी आम्ही गर्भसंस्कारामध्ये देतो. त्यामुळे काय होतं, व्यायामाने शरीर व्यवस्थित राहतं, बीपी वाढत नाही. तर तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला सिजर करून घ्यावं लागेल, अशी परिस्थिती उपस्थित होती. तर त्यासाठी गर्भसंस्कार किती महत्वाचा आहे. नॉर्मल डिलिव्हरीसाठी
नैसर्गिक प्रसूतीचे तंत्र आम्ही या गर्भसंस्कारामध्ये सांगतो. बाळाशी संवाद साधण्याची कला म्हणजे गर्भसंवाद, तो कसा करायचा ते आम्ही गर्भवतींना शिकवतो. प्रसूतीच्या भीतीपासून मुक्ती म्हणजे 6वा महिना संपून 7वा महिना लागला की गर्भवतीच्या मनामध्ये भीती निर्माण होती. माझं शिजर तर होणार नाही ना, कसं होईल, अशी खूप टेन्शन तिच्या मनामध्ये असतं आणि मग ती घाबरून जाते. मग अशा वेळेस तिचा बीपी सुद्धा वाढू शकतो, काही पण तिच्यावर संकट येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच आम्ही त्या भीतीमधून तिला मुक्त करतो. आनंदी कसं राहायचं, सकारात्मक कसं राहायचं, त्याच्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही त्या गर्भसंस्कारामध्ये देत असतो. त्याच्यानंतर योगासन, प्राणायाम, ध्यान, यामुळे काय होतं, मेंदू शांत राहतो. समजा आपण वाचन करायला सांगितलेलं आहे, एकाग्र करून लक्षात राहील अशासाठी काय करायचं तर ध्यान केलं पाहिजे. आणि घरामध्ये छोटे छोटे कुरबुरी होत असतात, एकमेकांविषयी गैरसमज असतात, वादविवाद वाढू नये यासाठी ध्यान जर केलं तर मन शांत राहतं, प्रसन्न राहतं. योगासनं केले, प्राणायाम केले तर डिलिव्हरीसाठी आत्मविश्वास तिचा वाढतो. मंत्रपठणातून गर्भसंस्कार देतो की जेणेकरून ती आनंदी कशी राहील याचा प्रयत्न आम्ही करत असतो. दिवसभराचा आहार कसा असला पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता नाही घेतला पाहिजे, हे पण आम्ही त्याच्यामध्ये करून घेतो. डिलिव्हरी नंतर 1 महिना बाळाची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन आम्ही करतो. जन्म झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान केले पाहिजे, ते का केले पाहिजे याचे महत्व आम्ही सांगतो. आणि बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. आता एकत्र कुटुंब पद्धती नाहीये किंवा नोकरी निमित्त बाहेर कपल्स राहण्यासाठीच जातात, तर त्यांना मोठ्या व्यक्तींचं मार्गदर्शन कमी पडतं. अशा वेळी त्यांना कळत नाही काय करायला पाहिजे, बाळाची काळजी कशी घ्यायला पाहिजे. त्या गोष्टी आम्ही त्यांना गर्भसंस्कारामध्ये सांगून पूर्ण 9 महिने हेल्प करतो. ओके, खूपच छान अलकाताई, ऐकून खूपच छान वाटलेलं. अगदी तुम्ही एवढं काही देतात गर्भसंस्कारामध्ये, म्हणजे सगळ्यांसाठी तो जादूचा पिटाराच उघडलेला आहे. तर मी पण जी पण नवीन जोडपं असतील, ज्या महिलांना दिवस गेलेले आहेत किंवा जे प्लॅन करतायत की आई बाबा व्हायचंय, त्या सगळ्याच पालकांनी हे गर्भसंस्कारामधून नक्कीच जावं. अलकाताई, तुम्ही याच्यासाठी काही शिक्षण घेतलंय का, या गर्भसंस्कार मार्गदर्शिका म्हणून जे तुम्ही करता आहात, तर त्यासाठी तुमचं काही शिक्षण किंवा काही केलंय का त्यासाठी तुम्ही? कोच, लाईफ कोच, ओके, त्याच्याकडून शिक्षण घेतलं. अच्छा. आणि म्हणून मी हा कोर्स एकदम आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे देऊ शकते. ओके, छान छान. मला अनुभव सुद्धा आहे, मी गर्भवतीसाठी काम केलेलं आहे, त्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्यामुळे माझ्या हातातून गेलेलं काम आहे हे सगळं. ग्रेट ताई, ग्रेट. खरंच खूपच छान ताई, ऐकून खूपच छान वाटलं. आणि तुम्ही मराठी भाषेतून तुमचा कोर्स? हो. मग तो तुम्ही महिलांना तुम्ही घरातून ते शिक्षण देणार? हो, म्हणजे कुठे जायची गरज किती दिवसाचं असणार आहे, कसं असणार आहे ते? बाळाचं प्लॅनिंग करण्याआधी 3 महिन्यापासून सुरू होतो, तेव्हा पण करू शकतात. म्हणजे बाळाचं प्लॅन करण्याच्या आधी सुद्धा तुमच्याकडे यायचं? हो, आधी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्याची खूप गरज असते, कारण प्राणायाम, योगासनं, ध्यान या गोष्टी माहित नसतात मुलींना. याची सवय करून गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये बाळाच्या वडिलांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा कसं वागलं पाहिजे. कोणताही मूल आई वडिलांकडूनच सगळं शिकत असतं. माता पिता हे मुलांचे रोल मॉडेल असतात, त्यामुळं ज्या चांगल्या सवयी आहे त्या अगोदरच लावून घेणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही आधीपासून त्यांना करतो. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. अच्छा, हे चांगलं आहे का तुम्ही, म्हणजे जेव्हा तुम्ही बाळ प्लॅन करताय तेव्हाच तुम्ही आधीच भेटायचं अलकाताईंना आणि मग नंतर पूर्ण 9 महिने तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं? 1 ते 9 महिने कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. त्यांना आम्ही त्यांचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतो, आठवड्याभर काय केलं, काय ऍक्टिव्हिटी केल्या, ते सगळं आम्ही करून घेतो. खूपच छान अलकाताई, म्हणजे खूप नवीन माहिती मिळाली आणि खूप छान माहिती मिळाली. गर्भात बाळ असताना तुम्ही लॅपटॉपवर किती तास काम करतात, आणि मग या मुली घरातून लॅपटॉपवर काम पण करतात आणि जर त्यांना बाळ कन्सिव्ह झालं तर ते पण करतात.
म्हणजे आता जर कुणी जोडपं आहेत का त्यांना सांगणारं कोणी नाहीये, आई बाबा नाहीयेत, कदाचित नाहीयेत, लांब राहतात, भांडण झालंय, दोघांचं लग्न आई वडिलांच्या इच्छेने नाही झालेलं आहे, तर आहेत ना अलकाताई आहेत. आपण म्हणतो आपलं जग बदललं, आपली भारतीय पद्धती सगळे जगामध्ये वापरत आहेत आणि आपणच काय करतो आहोत, आपण पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करतो आहोत. तर अलकाताई अजून तुम्हाला काय सांगावंसं वाटत असेल तुम्ही नक्कीच प्रेक्षकांना संदेश देऊ शकतात. तुमचं खूप छान कन्सेप्ट आहे, बोलू शकतात तुम्ही अलकाताई. सुनेताताई, आपण पुरातन पिढ्यांमध्ये बघतो की माता पिता 5, 10, 12 अशी मुलं होऊ द्यायचे, बरोबर. आता तसं नाही, 1 किंवा 2च मुलं. आणि मग त्यांना चांगले संस्कार देणं महाग आहे का ताई? द्यायलाच पाहिजे ना. द्यायलाच पाहिजे. हो. प्रत्येक पालकाला वाटतं हुशार व्हावा, जिनियस व्हावा, अगदी बिल ग्रेट, शिवाजी महाराज व्हावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाला आपल्या मुलांविषयी खूप अपेक्षा असतात. पण सुनीताताई, नुसतं वाटत काही फायदा नाही हो. काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी, आणि काहीतरी केलं तरच काहीतरी मिळतं. आणि त्यासाठी गर्भसंस्कार हा कोर्स घेऊन आले आहे. गर्भ अवस्थेमध्ये सकारात्मक आणि आनंदी राहण्याची अत्यंत गरज असते, कारण त्याचा परिणाम त्या गर्भावर होत असतो. त्यासाठी कम्युनिटी सकारात्मक असते. कम्युनिटीमध्ये असल्यावर उत्साह वाढतो तो आणि सगळे आनंदी राहतात. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, मला कधीही कॉल करा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेजारी, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, समाजामध्ये कुठेही गर्भवती माता असेल तर माझा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचवा. मला तिच्या समस्या सोडवायला आवडेल. हा कन्सेप्ट माझा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थँक्यू. खूपच ताई, आपल्याला खूप छान बघा, खूप आपल्याला छान कॉमेंट्स येत आहे. तुमचा कन्सेप्ट सगळ्यांना खूप छान वाटला आहे. खूप छान बोलता आहेत, खूप छान दिसता आहेत अलकाताई. तथास्तु अलकाताई, खूप छान छान कॉमेंट्स आले आहेत ताई आपल्याला. तर खरंच तुमचे कन्सेप्ट खूप छान आहे, म्हणूनच आपण या प्लॅटफॉर्मवर हे आपण चर्चासत्र घेत आहोत. धन्यवाद अलकाताई, तुम्ही आलात आणि मला वेळ दिलात म्हणून. थँक्यू. धन्यवाद ताई, तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट केलं, माझं कौतुक केलं, त्याबद्दल मी तुमचे भरभरून आभार मानते. थँक्यू सो मच.